जळगावमध्ये शासकीय नोकरी लावण्याचं आमिष दाखवत महाराष्ट्र शासनाचे बनावट नियुक्ती आदेश आणि ओळखपत्र वापरून 2 तरुणांची तब्बल 50,50,000 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। हा प्रकार 2019 पासून सुरू होता। नियुक्तीपत्र मिळूनही प्रत्यक्षात नोकरी न लागल्याने संबंधित तरुणांना फसवणूक झाल्याचं लक्षात आलं। या प्रकरणी त्यांनी MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणात स्वाती जुनागडे उर्फ स्वाती इंगळे राहणार शिवनी अकोला, स्वप्नील राजेंद्र जयस्वाल आणि अमित राजेंद्र जयस्वाल दोघेही राहणार गणेश कॉलनी जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। शहरातील निवृत्तीनगर परिसरातील नेताजी चौक येथे राहणारे कुणाल रवींद्र नाईक वय वर्ष 39 हे हॉटेल व्यावसायिक आहेत। जुलै 2019 मध्ये त्यांच्या मित्रामार्फत त्यांची ओळख स्वप्नील जयस्वाल यांच्याशी झाली होती। त्यावेळी स्वप्नीलने आपण मंत्रालयातील बांधकाम विभागात कार्यरत असल्याचं सांगितलं। तसेच महाराष्ट्र शासनाचे ओळखपत्र दाखवून मंत्रालयातील सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचा दावा केला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.